नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही ही सोबत ही देवळात येते आणि तेथे फुलावला असतो आणि रमाला फुलं खूप आवडायचं हे तिला माहिती असतं. म्हणून ती विचार करते की रमाला तर फुलं खूप आवडतात, मग घेऊ का नको फुलं. म्हणून परत ती अंकलला फुलं मागते की अंकल काही फुलं मला द्या. तेव्हा मात्र आता ते कागदामध्ये काही फुलं बांधून देतात. तर माहीच्या लक्षात येते की तिच्याकडे पैसे नाहीत आणि ती त्या अंकलला म्हणते की सॉरी, आता देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. आपल्या गाडीकडे बोट करून दाखवते की तेथून मी तुम्हाला पैसे आणून देऊ का. तेव्हा ते अंकल म्हणतात की बरं बरं या. त्यानंतर आता मंदिरामध्ये साई, माई आणि अक्षय, सीमा यांची भेट झालेली असते. तर साई म्हणतो की बरं मी त्यांना बोलावून घेऊन येतो, म्हणजे रमाला. तेव्हा माई म्हणतात की अरे पण साई, तिला बरं नाही, ती गाडीत पडून आहे, तिला अशक्तपणा आलेला आहे खूप आणि मला सुद्धा चक्कर आली. तर लगेच साई म्हणतो की माई अगं तू काय बोलतेस हे. तेव्हा आता लगेच माई म्हणते की अरे मी तुला सांगितलं ना की तिला थकवा आला म्हणून आणि मला सुद्धा चक्कर आली, म्हणून आम्ही घरी लवकर चाललो आणि ते भटजी सुद्धा लवकर घरी येतात. मग चल आपल्याला उशीर होईल जाण्यासाठी. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हरकत नाही, म्हणजे हे सुद्धा उधारच राहिलं तर. तेव्हा आता साई म्हणतो की अरे डायरेक्ट तर तो आमच्या लग्नालाच आहे. तर अक्षय म्हणतो की बरं बरं येतो तुम्हाला दोघांना शुभेच्छा द्यायला येतो. तेव्हा आता माई म्हणते की हो जरा लक्ष ठेवा माझ्या पोरावर आणि साईच्या हाताला धरते आणि चला चला असं म्हणते. शेवटी ती घाईने साईच्या हाताला धरून त्याला तेथून घेऊनच जाते. त्यानंतर मात्र आता जे काही माहीने फुलं त्या दुकानातून घेतलेले असतात तर रमा त्या फुलांजवळ येते आणि ते फुलं तर रमाला खूप आवडत असतात. तेव्हा रमा आता त्या टोपलीतील फुलं पाहते आणि तेव्हा तो दुकानदार तर अगदी त्याला धक्काच बसतो. तेव्हा तो रमाला म्हणतो की तुम्ही. तेव्हा रमा विचारते की मला फुलं हवी आहेत. तर तो दुकानदार म्हणतो अहो तुम्ही तर आत्ताच फुलं नेलीत आणि काय हो साडी आणि हेअरस्टाईल लगेच चेंज केली. तेव्हा आता रमा म्हणते की अहो तुम्ही असं काय म्हणतात, मी कधी फुलं नेली. तेव्हा आता दुकानदार म्हणतो असं कसं होऊ शकतं की तुम्ही आत्ताच फुलं नेलं आणि तुम्ही तर म्हणतात की फुलं नेली नाहीत म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की मी फुलं नाही नेली. तेव्हा आता दुकानदार म्हणतो की नक्की माझाच काहीतरी असा गोंधळ होतोय. तेव्हा आता रमा सुद्धा मनात विचार करत असते की हे दुकानदार काका असं का बोलत असतील, मी यांच्याकडून कधी फुलं घेतली बरं. आणि तेवढ्याच साई आता रमाला आवाज देतो की श्रद्धा चला निघायचं का. तेव्हा रमा म्हणते की हो. तेव्हा तो दुकानदार रमाच्या हातामध्ये फुलं बांधून देतो आणि तेव्हा आता साई, श्रद्धा आणि माई घरी येतात. तर गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी आता लग्नपत्रिका पाहतात आणि योग कधीचा आहे हे सांगतात की गेल्या 2 दिवसासाठी मुहूर्त आहे आणि ह्या 2 दिवसात जर हे नाही लग्न झाले तर आणखीन 4 महिने मुहूर्त नाही, मग 4 महिने तुम्हाला थांबावे लागेल. मग 13वा फक्त एकच मुहूर्त आहे, तुम्हाला कधी लग्न करायचं आहे ते सांगा. तेव्हा आता तर माई म्हणते की अहो 13वालाच करू मग. आणि तसंही पाहुणे रावळे आमचे जास्तीचे नाहीत आणि आमचे पुण्याचे काही 2-3 पाहुणे असतील आणि हे दोघं नवरा आणि बायको, हा माझा पोट्ट्या साई आणि ही त्याची होणारी बायको श्रद्धा. आणि काय झालं अहो गुरुजी, ह्या पोट्टीच्या घरची सगळी काही माणसं अपघातात दगावली आणि हिच्यावर उपचार म्हणून आम्ही हे लग्न करतोय, त्यामुळे काही गाजावाजा नाही, काही असं मोठं लग्न नाही. तेव्हा आता रमा आणि साई एकमेकांकडे पाहत असतात. तर गुरुजी हे सर्व ऐकून म्हणतात की अच्छा फारच वाईट अशी घटना घडली हो, तर मग लवकरात लवकर मंदिरात किंवा हे घरी हे लग्न आपण करून टाकूयात. तेव्हा आता माई म्हणतात की हो, पण 2 दिवस तर तयारीला लागतील ना. आणि श्रद्धाकडे बोट करत म्हणते की ह्या पोट्टीला मात्र छान अशी नवरीसारखी मी सजून राहणार, त्यामुळे तुम्ही 13वा लग्न लावण्यासाठी नक्की या दोघांचं. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो अवश्य येणार. लगेच आता गुरुजींना पेढा देते आणि साईला अर्धा पेढा भरवते, अर्धाच खा असं म्हणून. आणि साईला जेव्हा ती पेढा भरवते आणि तो अर्धा उरलेला पेढा आहे तर ती आता श्रद्धाला भरवायला जाते, परंतु आता मात्र माईच्या हातातील पेढाच खाली पडतो. तेव्हा माई म्हणते की पोट्टे थांब आणि लगेच दुसरा पेढा घेते. तोपर्यंत रमा तो खालचा पडलेला पेढा उचलून घेते आणि माई दुसरा पेढा आता ह्या रमाला भरवतात आणि रमाच्या त्या डोक्यावरून अगदी हात फिरवत म्हणतात की आता उद्या परवा खरेदी आणि लगेच 2 दिवसानंतर लग्न सुद्धा. तेव्हा रमा फक्त हसत राहते आणि ती विचार करत असते आणि साई सुद्धा आता रमाकडे बघत असतो. नंतर आता इकडे माही ही किचन मध्ये असते आणि तिला आता प्रत्येक पदार्थ शिकवायचा असतो, म्हणून ती मोबाईल मधील टिप्स वाचत असते. आणि आता हे शिकण्याशिवाय माझ्याकडे कोणताही आता ऑप्शन नाही, त्यामुळे मला तर आता ही सर्व शिकून घ्यावीच लागेल. म्हणून ती किचनवरील प्रत्येक डबा आता उचकते आणि आता जोरजोराने ते डबे ती असे आपटत असते. तेवढ्यात शशिकांत धावत येतो आणि म्हणतो की काय तू आहेस का किचन मध्ये. मला तर असं वाटलं होतं की उंदीरच आता किचन मध्ये आहे आणि तोच नक्की काहीतरी खडबड करतोय.
तू किचन मध्ये काय करते, ही चोरून खाण्याची वेळ आहे का तुझी? तेव्हा आता माहीला राग येतो. माही म्हणते की चोरून वगैरे नाही खात, कळले ना तुम्हाला, मी स्वयंपाक शिकते कारण उद्या मला अक्षयसाठी जेवण तयार करायचं आहे. मग सांगा तुम्हीच की मी कसं करणार बरं, मला वाट लागेल माझी आणि त्याला कळेल की मी रमा नाही म्हणून. तेव्हा आता शशिकांत हसतो आणि म्हणतो की तू एका रात्री स्वयंपाक शिकणार आहेस का? तेव्हा आता माही म्हणते की अहो सगळी काही तयारी करून ठेवावी म्हणून मी इकडे आले होते आणि म्हणून तर मी इंटरनेटवर सुद्धा बघते. तर शशिकांत म्हणतो की काय इंटरनेटवर बघून तू, आणि हे बघ मी तुला दोन गोष्टी समजावतो, आपण त्याच्याबरोबर खाणार आहोत ते आणि त्याच्याबरोबर खाणार ते, नाही कळलं ना तुला? तेव्हा आता माही नाही म्हणते. तर शशिकांत म्हणतो की मला सुद्धा नाही कळलं अगं, म्हणजे पोळी भाजी वरण भात सँडविच. तेव्हा आता माही म्हणते की हो हो, म्हणजे प्रोटीन वगैरे याबद्दल तुम्ही बोलतात आणि ते मिक्स सुद्धा असू शकतं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो अगदी करेक्ट, असं काहीतरी तू असं जेवण बनवायला शिक. तर माही म्हणते की बरं ठीक आहे, मग तुम्हीच सांगा की तुम्ही नक्की मला काय असं जेवण बनवायला शिकवणार आहात? तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं मला भाजी पोळी ही बनवता येते, हे कोणाला सांगू नको, आणि पुरुष नॉर्मली बनवत नाही त्यामुळे म्हणून मी कोणाला सांगत नाही आणि मला लाज वाटते, परंतु माझ्या हातामध्ये मात्र मॅजिक आहे. पोळी बनवता बनवता बघता बघता सुद्धा त्याचा नान बनवू शकतो. तेव्हा आता माही म्हणते की हो, जगातील कोणत्याही देशाचा नकाशा मी पोळी बनवताना करू शकतो, हे बघ. तेव्हा आता माही म्हणते की हो मला सुद्धा शिकायचं आहे. तेव्हा आता लगेच शशिकांत म्हणतो की अगं अक्षय झोपलेला आहे, तो जागा होईल, आहे ना तुला मॅजिक, मी शिकवतो, आजपासून तू माझे शिष्य आहे, चल कर सुरुवात. आता इकडे रमा ही काहीतरी करत असते आणि साई तेथे येतो. साई हा तर रमाला विचारतो, श्रद्धा तुम्हाला मान्य आहे ना, तुम्हाला म्हणजे आनंद वाटतो ना आपण हे लग्न करतोय म्हणून, म्हणजे तुम्ही तुमच्या मनापासून हे लग्न करतात ना? तुम्ही मला सांगा की तुम्हाला हे जमणार नाही ते जमणार नाही, तुम्ही नक्की मला सांगा, अगदी निसंकोचपणे तुमच्या विरोधात जाऊन मला कोणताही निर्णय नाही घ्यायचा, तुमचा जर नकार असेल तर मला बिनधास्त सांगा. त्यावर आता रमा म्हणते की नाही अहो असं काही नाही, आणि मी तुम्हाला काय सांगू, कारण मला माझ्याबद्दल खरंच काही माहिती नाही आणि नाही म्हणून मी कुठे जाणार आहे बरं. तर खूप उशीर झालेला आहे त्यामुळे तुम्ही जेवण करून घ्या, मी तुम्हाला वाढते, आणि एकदा उशीर झाला तर वेळ निघून जाते त्यामुळे तुम्ही भाकरी खाऊन घ्या. आणि ती साईला बसायला सांगते. तेव्हा आता भाकरी करता करता रमा सारखा विचार करत असते की नक्की ती कोण आहे, कुठून आली असेल, तिला तिच्याबद्दल काहीच आठवत नाही म्हणून तिला वाईट वाटत असतं, त्या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो. त्यानंतर आता इकडे अक्षय सुद्धा उठून बसतो. एकतर हॉलमध्ये मला झोप येत नाही आणि जरा कोणी आवाज केला तर मला लगेच जाग येते, मी उठून बसतो. खरं तर आता मी आमच्या बेडरूम मध्ये झोपायला हवं. एकतर मी रमावर काही संशय सुद्धा घेत नाही, तिला काही प्रश्न सुद्धा नाही विचारत, पण तरी सुद्धा रमा मला आमच्या खोलीमध्ये का झोपून देत नाही बरं? काहीतरी आवाज त्याच्या कानावर येतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हा कसला आवाज झाला असेल आता या वेळेला, म्हणून अक्षय लगेच बघण्यासाठी येतो. तर शशिकांत आता लाटणं आपल्या हातात घेतो आणि ते जे काही पोळपाटावर ती पोळी लाटायची असते, तो माहीला कशी पोळी लाटायची हे शिकवत असतो. तेव्हा शशिकांत गरगर गरगर अशी पोळी लाटतो आणि तेवढ्यात मात्र आता अक्षय तेथे येतो. अक्षय म्हणतो की काय चाललं? तर शशिकांत गरगर गरगर करत असं करत कर 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 खूप घाबरतो आणि त्याच्या हातातील लाटणं हे अगदी हात त्याचे थरथर कापायला सुरुवात होते. तर माही सुद्धा खूप घाबरते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय चाललं तुमचं इतक्या रात्री किचन मध्ये, तुम्ही दोघं काय करतात? तेव्हा आता लगेच माही म्हणून जाते की बाबा मला काहीतरी शिकवत होते. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की नाही मी हिच्याकडूनच शिकतो, कारण मला सीमाला खुश करायचे आहे ना, म्हणून मी हे सर्व शिकतो आणि तिला स्वयंपाक करून दाखवायचा आहे, त्याचीच ट्रेनिंग मला ही देते. तर माही म्हणते की हो हो, परंतु अक्षय म्हणतो की पण मला हे चांगलंच माहिती आहे की तुम्हाला सुद्धा स्वयंपाक येतो आणि आजपर्यंत तर तुम्ही सतत माझ्या आईला हेच हिनवत आलेला आहात की मी पुरुष असून सुद्धा मला स्वयंपाक येतो आणि तिला मात्र स्वतःला काही येत नाही, असं कायम तुम्ही तिला हिनवत आला. त्यावर आता शशिकांत खाली मान घालून म्हणतो की हो अक्षय तुझं बरोबर आहे, ते म्हणजे मला नॉर्मल रस्सा भाजी ते करता येते, परंतु पुऱ्या आणि भाकऱ्या तर नाही करता येत, आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं की हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, त्यामुळे मी सीमासाठी तिच्या आवडीचं काहीतरी असं बनवू शकतो, तिला सरप्राईज करू शकेल असं काहीतरी. तेव्हा आता अक्षय म्हणतो की वा, म्हणजे तुमचा हा विचार तर छान आहे, परंतु आता खूप उशीर झालेला आहे त्यामुळे झोपा, आता उरलेलं जे काही असेल ते उद्या शिकून घ्या, कारण आता ही दमली असेल. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की बरं ठीक आहे आणि उद्या नक्की शिकव बरं का तुम्हाला, असं माहीला म्हणतो आणि थँक्यू बोलून तो जायला निघतो. तर अक्षय म्हणतो की हा पसारा असाच ठेवायचा का? तर माही म्हणते की नाही मी आवरते. तेव्हा शशिकांत मुद्दाम आपले हात मागे बांधतो आणि म्हणतो की आहे ना, ती आवरेल सर्व काही. तेव्हा आता अक्षय त्यांच्याकडे बघत म्हणतो की अरे देवा, हे नक्की काय शिकणार असे,
आता रात्र झालेली असते आणि इकडे रमाला सारखं अगदी त्रास होत असतो. ती आठवण्याबद्दल स्वतःबद्दल खूप काही विचार करत असते, परंतु तिला काही स्वतःबद्दल असं आठवत नसतं, म्हणून तिला रात्री झोपसुद्धा लागत नाही. सारखं डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा ती लगेच उठून बसते आणि परत उठून ती जरा बाजूला येते. त्यानंतर इकडे अक्षय हा माहीला म्हणतो, तू त्या शशिकांत मुकादम यांना शिकवायला जाऊ नकोस. नाही, मी तुला खरंच सांगतो की यामागे सुद्धा त्यांचा काहीतरी प्लॅन असेल बरं का, तू जरा सावधच राहा. तेव्हा माही फक्त हो हो करत असते आणि तेथील जे काही पसर आहे ते पूर्ण आवरून घेत असते. तर अक्षय एकटक तिच्याकडे पाहतो, किचनवर येऊन बसतो आणि तिच्याकडे बघून हसतो. तेव्हा रमा ते सर्व सामान परत त्या बरण्यामध्ये भरते. तेव्हा आता ती मुद्दाम अक्षयकडे बघून हसत असते आणि बाजूला जायचा प्रयत्न करते, परंतु अक्षय लगेच तिला धरतो आणि तो आपल्या अंगावर तिला खेचतो, म्हणजे मिठीत ओढून घेतो. माहीला अगदी अवघडल्यासारखं होत असतं. ती लगेच थोडी बाजूला होते आणि जा तिकडं असं मुद्दाम म्हणते. तेव्हा आता अक्षयला परत संशय येतो आणि परत तो विचारात पडतो की ही असं का करत असेल. मी तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो तर ही लांब का पळत असेल. त्यानंतर आता इकडे रमा ही बाहेर येत असते आणि दरवाजा उघडते. तोच साई समोरून येतो आणि रमाचा आणि साईचा एकमेकांना धक्का लागतो. तेव्हा रमा तर खूप घाबरते आणि ती साईला म्हणते की तुम्ही तर खूप मला घाबरवलंत. तेव्हा आता साई विचारतो की अहो काय झाले, तुम्ही बाहेर कशाला जातात. तेव्हा आता रमा म्हणते की मला झोप लागत नव्हती म्हणून म्हटलं की जरा बाहेर जावं. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा मोबाईल मध्ये किती वाजले बघा बरं, आणि का तुम्हाला झोप येऊ नाही राहिली, चला बरं आतमध्ये. आणि तसंही कोणीतरी मला सांगितलेलेच आहे की उशीर झाल्यानंतर वेळ तर निघून जाते, हो की नाही. तेव्हा आता रमा थोडीशी हसते आणि साई तिला आतमध्ये चला असं म्हणतो. तेव्हा साई पुन्हा दरवाजा लावून घेतो आणि रमा पुन्हा आपल्या अंथरुणावर येऊन झोपते. साई तेथे बेडवर झोपतो आणि तो सारखा एकटक रमाकडे बघत असतो. साई सुद्धा पूर्णपणे आता रमाच्या प्रेमामध्ये अगदी अखंड बुडून गेलेला असतो. सारखं त्याला आता समोर आपली रमा दिसत असते. तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत असतो. त्यानंतर आता इकडे अक्षयची सुद्धा तीच अवस्था होते आणि तो माहीबद्दल विचार करत असतो आणि आता ही आपलीच रमा आहे परंतु आपल्यापासून का दूर जात असेल, म्हणून त्याला सुद्धा काही झोप लागत नसते. आणि इकडे आत रमा सुद्धा रूममध्ये सारखा आता अक्षय तिला इतका जवळ घेतो म्हणून अक्षयबद्दल प्रेम तिच्या मनामध्ये निर्माण व्हायला जागा झालेली असते आणि ती अक्षयच्या प्रेमाचा विचार करत असते. तेव्हा आता माही सारखा त्याचा विचार करत असते की तेव्हा ती जे काही अक्षय तिला म्हटलेलं असतो की सॉरी मला माफ कर, मी सारखा तुझ्यावर संशय घेतो, तो आपल्या हाताने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. तसं माहीला आता अक्षयबद्दल अगदी प्रेम असं तिच्या मनामध्ये तयार होतं. ती सारखा त्याचा विचार करून अगदी खुश होत असते. त्यानंतर इकडे साई जेव्हा एकटक रमाकडे पाहत असतो तर रमाला जाग येते आणि रमा लगेच ह्या कुशीवरून त्या कुशीवर होते आणि साईकडे पाहते आणि साईला खुणवते की काय. तेव्हा साई लगेच आता स्वतःचं जे काही लक्ष एकटक रमाकडे असतं तर लगेच बाजूला करतो आणि नाही असं म्हणतो. आणि इकडे अक्षय जेव्हा हॅपी व्हॅलेंटाईनच्या डे दिवशी जे काही प्रपोज त्याने केलेलं असतं गुलाबाचं फूल देऊन, तर माहीला ते सर्व काही आठवतं म्हणून ती अगदी खुश होते. आणि जेव्हा किचन मध्ये असताना त्याने रमाला मागून मिठी मारलेली असते आणि तो स्पर्श आणि त्या क्षणाची आता माहीला अगदी आठवण होत असते. तर इकडे माही अक्षयच्या प्रेमात पडते आणि तिकडे रमा ही साईकडे एकटक पाहत असते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी होते आणि साडी जे काही खरेदी करायची असतात तर साडी चॉईस करण्याचा आता माईने आता हे कार्यक्रम ठेवलेला असतो आणि आता साडीवाला साड्या घेऊन येतो. तेव्हा आता माई त्या साडीवाल्या काकांना म्हणते की माझ्या पोट्ट्याचं लग्न आहे त्यामुळे माझ्या होणाऱ्या सुनेला तू चांगल्या साड्या दाखव. तेव्हा आता रमा लगेच हसते. तेव्हा ते काका म्हणतात की हे बघा ही 1 नंबरची साडी, पुण्यातील 1 नंबरला चालणारी आणि पुण्यातील माल. तेव्हा ती साडी रमा ही हातात घेते आणि त्या साडीकडे पाहत असते आणि विचार करते की अगदी असंच काहीतरी अगोदर घडलेलं आहे का. तिला आपल्या भूतकाळाची आता आठवण व्हायला सुरुवात होते. तेव्हा आता लगेच माई म्हणतात की नको, दुसरा रंग दाखव, ही साडी नको. तेव्हा आता तो दुकानदार म्हणतो की अहो ही साडी सुद्धा छान होती. तेव्हा आता जी पहिली साडी दाखवलेली असते तर रमा ती साडी हातात घेते आणि ही साडी मला आवडली असं म्हणते. तेव्हा आता साई सुद्धा रमाकडे बघून हसतो आणि ते दोघे एकमेकाकडे पाहत असतात. तर माई लगेच खुश होते. माई म्हणते की दोघांना सुद्धा ही साडी आवडली तर त्यामुळे आता काका आम्ही ही साडी घेऊन टाकतो. कपडे आणि दागिन्यांची खरेदी जर झाली मग परवा माझ्या पोट्ट्याचं लग्न होणार, म्हणून माई आता खूप खुश असते. त्यानंतर आता माही ही रूम मध्ये असते आणि ती सिगरेट ओढू किंवा नको ओढू म्हणून सिगरेट हातामध्ये घेऊन विचार करत असते. आणि तेवढेच मात्र नैना आतमध्ये येते. तेव्हा नैना एकसारखं माहीकडे पाहत असते. माही कोणत्या तरी विचारामध्ये आहे.
तेव्हा ती परत सिगरेट ठेवून देते आणि परत सिगरेट हातात घेते. असं आता नैना तिच्याकडे लक्ष देऊन बघत असते. आता हे बराच वेळ असं चालू असतं. तेव्हा नैना विचारते की काय ग, काय असं काय झालं, काय चाललं नेमकं, तुला सिगरेट ओढायचं किंवा नाही ओढायचं, काय चाललं तुझं नेमकं. अगं मग वाट कोणाची बघते, ओढ ना. तेव्हा आता माही म्हणते की नाही, आणि हे बघ मी जर आता सिगरेट ओढायला गेले तर मला असं वाटतं, मी असा विचार करते की मी रमा आहे म्हणून, आणि रमा होती तर ती सिगरेट ओढत नव्हती, आणि मग मी कशी ओढू म्हणून असा विचार करते आणि ते सिगरेट मी ठेवून देते. तेव्हा आता नैनाला हसू येते. नैना म्हणते की अगं माही, माझा खरंच विश्वास नाही बसत, हे सगळं काही तू बोलते. तेव्हा आता माही म्हणते की एक्झॅक्टली नैना, माझा सुद्धा नाही बसत. आणि आरशामध्ये ती आता माहीला आणि नैनाला दाखवते आणि नैनाला म्हणते की हे बघ, ती दिसते ना तुला समोर, ती माही आणि ती रमा. मी माही 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 असं म्हणते, परंतु नाही, आतून मात्र एक वेगळा आवाज येतो, रमा रमा रमा. आता तू सांग की ह्या आवाजाचं मी काय करू. त्यामुळे सतत मला हे असं होतं की काय करू किंवा काय करू नको, कारण मला जे करावंसं वाटतं माही म्हणून, तर ते रमाला ते नकोसं असतं. त्यावर तर नैनाला थोडंसं हसू येतं. नैना म्हणते की माही, तू एक काम कर, त्या आवाजाला चुलीत घाल. माही, तू माही आहेस आणि कायम तू माहीच राहणार. अगं एक गोष्ट लक्षात ठेव की तू रमा नाही, माही आहेस, आणि तुला कायम रमा म्हणून राहण्याची काही गरज नाही. मी तुला काय म्हणते ही तुला कळते ना. आणि माहीला तर खूप असं टेन्शन येत असतं की नक्की काय करू. तेव्हा आता नैना जे काही बोलले त्याचा माही विचार करते. त्यानंतर आता इकडे साई आणि रमा या दोघही त्या साड्यांच्या बॉक्स जवळ असतात. तर साई तिला विचारत असतो की यातील कोणती साडी तुम्हाला आवडते म्हणून. प्रत्येक साडीचा खोका हातामध्ये घेऊन तो दाखवत असतो. रमा सारखी साईकडे पाहत असते आणि तेवढ्यात मात्र तेथे नील येतो आणि नील मात्र खिडकीतून आता चोरून हे सर्व ऐकत असतो आणि पाहत असतो. साई आता रमाला विचारत असतो की तुम्हाला नक्की हीच साडी आवडली ना. नाही म्हणजे मला सुद्धा ती साडी खरंच खूप आवडली आणि मला सुद्धा हेच वाटतं की या साडीमध्ये तुम्ही खरंच लग्नात किती सुंदर दिसताल. तेव्हा आता नील हे सर्व ऐकून मनात म्हणतो की अरे देवा, कहाणी में ट्विस्ट, जर यांचं लग्न झालं तर खूप अशी गोची होईल. परंतु एक मिनिट, हे लग्न कसं होतंय आणि ही रमा हे लग्नासाठी तयारच कशी झाली. तेव्हा साई आणि रमा हे दोघेही एकमेकांशी गप्पा करत असतात. साई तिला सांगत असतो आणि रमा मात्र अगदी खुश होऊन त्याच्या त्या गप्पा ऐकत असते. तेव्हा दोघेही अगदी खुश असतात आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय हा रमाच्या हातांचा किस घेत असतो, अगदी हात धरून धरून. तेव्हा मात्र आता माहीला अगदी असं अवघडल्यासारखं होत असतं, कारण अक्षयला तर वाटत असतं ही आपली रमा आहे म्हणून तो अगदी प्रेमाने तिच्या हाताचे किस घेतो. परंतु आता मात्र माही लगेच आपला हात मागे घेते. तेव्हा अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की माझं काहीतरी चुकतं का. तेव्हा आता माही असं नाही असं खुणावते. तेव्हा अक्षय म्हणतो की जेव्हा मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तू अशी लांब का जाते. तेव्हा आता माहीला असं होतं की नक्की मी आता काय उत्तर देऊ. त्यानंतर आता इकडे साई म्हणत असतो की मला आता ते सत्य आहे ते सांगावंच लागेल. माई म्हणते की नाही, मी तुम्हाला ते सत्य नाही सांगून देणार, काही झालं तरी श्रद्धेला तू ते सत्य सांगू नको. साई ऐकायला तयार नसतो. साई म्हणतो की हे बघ, मी तुझ्या समोर हात जोडतो, मला माफ कर. परंतु माई मात्र आता स्वतःची शपथ आता साईला घालते की जर तू श्रद्धेला काही सांगितलं तर तुला माझी शपथ. तेव्हा आता ह्या दोघांचं जे काही बोलणं आहे ते सर्व काही रमा ऐकते आणि रमाला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. रमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि रमा लगेच म्हणते की तुम्ही दोघेही माझ्याशी खोटं बोललात. तर आता असं म्हटल्यानंतर साई आणि माई या दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. साई आणि माई एकमेकांकडे पाहत असतात की नक्की आता यांनी काय ऐकलं ते. परंतु रमा मात्र अगदी रडतच या दोघांकडे बघत असते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.